गिरगाव गुढीपाडवा शोभायात्रेमध्ये आपण आहोत आणि आता गुलकंद या चित्रपटाच्या निमित्तानं साई आणि प्रसाद माझ्याबरोबर आहेत. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. ॲक्च्युली भारी आहे ना, डायरेक्टली आपले फॅन्स भेटत आहेत आपल्याला. किती एक्साइटमेंट आहे सगळ्यात. खूप खूप मस्त वाटतंय. नवीन वर्षाची सुरुवात दणक्यात झाली असं मी म्हणेन आणि गुलकंदासारखं प्रेम गोडवा द्यायला आम्ही आलोय. प्रसाद दादा, आवाज देऊन देऊन सगळेजण हाय हॅलो आणि खुश झालेत सगळे तुम्हाला. होय, इथे दरवर्षी असंच वातावरण असतं, प्रचंड चैतन्य असतं वातावरणात. खूप प्रेम मिळतं मराठी माणसांचं आणि जे कलाकाराला फार आवश्यक असतं. ही पॉझिटिव्हिटी असते ना एक, आणि शोभायात्रा म्हणा नवीन वर्षाची सुरुवात होते. इथे जेव्हा तुम्ही आलात किती पॉझिटिव्हिटी आणि किती ती हुरूप मिळाली हे सगळं बघ. प्रचंड प्रचंड या वातावरणात भयानक ऊर्जा असते प्रचंड आणि एक चैतन्य असतं खूप, आणि ते तुम्हाला खूप काही देऊन जातं. शेवटी कलाकार जगतो ते ह्याच्यावर जगतो. हे प्रेम आहे तोपर्यंत कलाकार शाबूत आहे. सई, इथे आल्यापासून किती पॉझिटिव्हिटी, किती हुरूप आला. ही सगळी एनर्जी बघून सगळे छान तयार होणार. खरं सांगू, आपल्या प्रत्येक सणात एक पॉझिटिव्हिटी, एक हुरूप, एक छान वातावरण असतं आणि ते सणाचंच वातावरण असतं. म्हणजे त्याच्यात आपलं काही कॉन्ट्रीब्युशन नाही असं मला वाटतं. आणि आज खूप दिवसांनी असं वन ऑन वन इंटरॅक्शन झाल्यामुळे मला छान वाटतंय, समाधानी वाटतंय. आणि तिकडे त्याने काहीतरी बनवलं आहे, ते पोस्टर खूप मस्त. क्या बात आहे, वा वा. काय लिहिलंय? प्रसाद दादा जरा फिर ना. आयुष्यात दिशा नाही, प्रेमात यश नाही. जायचं होतं फॉरेनला पण तिथे आपल्या गुढीपाडव्याचा सण नाही. वा वा, किती मस्त लिहिलंय, किती मस्त लिहिलंय. क्या बात आहे. प्रसाद दादा, हे किती ॲप्ट लिहिलंय त्या बॅनरवर. गुढीपाडव्यासारखं 100% अर्थात तिकडे साजरा व्हायला लागलाय, पण तो जो आपला आहे हिंदूंचा सण आहे, तर त्याचं एक प्रेम आहे. आणि मला असं वाटतं की ही जी आहे हा पॉझिटिव्हनेस आहे आपल्या सणाबद्दलचा, आणि तो असलाच पाहिजे. गुलकंद नाव मस्त आहे चित्रपटाचं एकदम. एवढे सगळे जण तुम्ही आहात, पण काय आहे नेमका गुलकंदाचा हा गोडवा काय आहे? गुलकंद जसा शब्द आहे, ते खाल्ल्यावर जे फिलिंग येतं, ते खाल्ल्यावर जे थंड वाटतं, अगदी तसाच सिनेमा आहे. आणि सध्या तरी एवढंच बोलायला आम्हाला अलाव केलं आहे त्याच्यामुळे, पण खूप मजा येईल तुम्हाला. आहा असं वाटेल. प्रसाद दादा बिझी आहे सेल्फीमध्ये. वाव. प्रसाद दादा, तुझ्यासाठी गुलकंद काय आहे नेमका? माझ्यासाठी गुलकंद वेगवेगळ्या पदार्थांचं मिश्रण आहे. जसं गुलाबाच्या पाकळ्या, साखर, गूळ आणि ते सगळं मिळून तयार होणारा गोडवा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की गुलकंद सुपरहिट झाल्यानंतर हिट झालं की आपल्याला त्रास होतो. तो त्रास होण्यासाठी, कमी करण्यासाठी जो महत्त्वाचा असतो तो गुलकंद आहे. त्यामुळे गुलकंदच सुपरहिट होणार आणि सुपरहिट झाल्यामुळे लोक गुलकंदच खाणार. नवीन वर्षाची सुरुवात आहे, पहिला सण हिंदू नवीन वर्षाचा गुढीपाडवा. हा सण 2025 हे वर्ष काय काय घेऊन आलंय दोघांचं? माझ्यासाठी खूप वेगळ्या गोष्टी आहेत. मी असं म्हणेन की 2025 माझं ॲडव्हेंचरस आहे. खूप नवीन गोष्टी ज्या आधी कधीच ट्राय केल्या नव्हत्या, अशा गोष्टी मी ट्राय करणार आहे यावर्षी. सो आय एम व्हेरी मच लुकिंग फॉरवर्ड टू इट. प्रसाद दादा, माझ्यासाठी फार महत्त्वाचं वर्ष आहे हे सुद्धा. 2025ची सुरुवात मी स्वतः प्रोड्यूस केलेल्या आणि डिरेक्ट केलेल्या चित्रपटापासून होती, सुशीला सुजित. आणि त्यानंतर लगेचच गुलकंद आहे. मग त्याच्यानंतर माझी मीरा नावाची फिल्म येईल, FIR 469 नावाची फिल्म येईल. माझ्या आयुष्यातली एक अत्यंत महत्त्वाची फिल्म, म्हणजे सगळ्याच महत्त्वाच्या असतात पण खूप जास्त महत्त्वाचा चित्रपट महापरिनिर्वाण, तो यावर्षी येईल. आणि यावर्षी पठ्ठेबापूरचं शूटिंग सुरू होईल, निळू फुलेंच्या बायोपिकचं शूटिंग सुरू होईल. त्यामुळे हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. खरंच मजा आली हे सगळं बघून, तुमच्या दोघांची एनर्जी बघून आणि हा उत्साह बघून. थँक्यू सो मच. गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी ऑल द बेस्ट. भेटत राहू, गप्पा मारत राहू. तुला पण खूप शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्या टीमला पण गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा.